नमस्कार, मी पल्लवी जोशी. आजकालचे दैनंदिन जीवन अत्यंत संघर्षमय झाले, परंतु विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य करिअर जर निवडलं तर हेच जीवन आपण सुखी आणि समृद्ध बनवू शकतो. रमेश आणि अनुराधा यांच्या आयुष्यात असाच संघर्ष होता, पण एक दिवशी त्यांना त्यातून योग्य मार्ग सापडला. चला तर बघूया रमेश आणि अनुराधा यांची कहाणी. अहो, काय आपण नवीन मायक्रोवेव्ह घेऊया ना. तुला माहितीये ना, पुढच्या महिन्यात प्रतीकच्या क्लासची फी भरायची आहे ती. माहितीये, मग म्हणजे मायक्रोवेव्ह विसरा. अरे असं कसं बोलतेस, नंतर घेऊ ना आपण. परवा दिवशीच गोपटे काकू सांगत होत्या, रेखाने नवीन मायक्रोवेव्ह घेतलाय म्हणे. घराचं इंटिरियर पण केलंय. हे बघ, मला दुसऱ्यांच्या गोष्टी अजिबात सांगू नकोस. माझ्या वेलीचं नशीबच फुटकंय. असं कसं बोलतेस तू? माझ्या पगारात जेवढं जमतं तेवढं करतो ना मी. मग कशाला रोज कटकट करते? डोक्याला त्रास होतो. चल चल रे रमेश, ए थांब थांब थांब. प्रशांत, हाय. अरे किती दिवसाने भेटतोस रे. अरे काय करणार, कामाच्या व्यापामुळे जमतच नाही. कसं आहेस? एकदम मस्त. तुझा लुक अगदी चेंज झालाय. खूप छान दिसतेस. थँक्यू. भाऊजींची पर्सनॅलिटी चेंज झाली. प्रतीक पण किती उंच झालाय. खूप दिवसांनी बघते मी त्याला. काय रे, कुठे गावाला वगैरे गेलो होता का? नाही रे, हाँगकाँगला जाऊन आलो कंपनीच्या प्राइस स्कीम मधून. हाँगकाँग? हा. कसं काय जमलं? काय, अरे तुलाही जमेल की, त्यात काय एवढं. मला? हा. कसं काय? अरे काहीही अवघड नाहीये. काय ना, मी ज्या कंपनीमध्ये मार्केटिंग करिअर करतो ना, ती कंपनी आपल्यासारख्याच मध्यमवर्गीयांचं स्वप्न साकार करणारी आहे. हा. अरे कसं आहे, प्रत्येकाला एक सुवर्ण संधी मिळतच असते, फक्त आपण ती ओळखायची असते आणि पकडायची असते. मी ती पकडली आणि आमच्या आयुष्याचं सोनं झालं. पण तुला गुरु तरी कोण भेटलं? अरे माझे काही मित्र या कंपनी सोबत करिअर करतात ना, त्यांनीच मला हे करिअर सुचवलं. मला सांगशील का मग? अरे तुला खरंच इंटरेस्ट असेल ना तर नक्की सांगेन ना. त्यापेक्षा मी एक काम करतो ना, तुझी आणि माझ्या साहेबांची भेटच घडवून आणतो ना. हा चालेल. शनिवारी भेटूयात. शनिवारी नाही, मी फोन करतो आधी साहेबांना. काय ते सतत टूरवर असतात रे. तू मला संध्याकाळी फोन कर, मग आपण एक दिवस पक्का करूयात ना, आणि आमच्याच घरी भेटूयात ना आपण. चालेल. आणि तू पण ये प्रतीकला घेऊन. हो. चल निघू. अच्छा. जरा महत्वाची मीटिंग आहे. हा, फोन कर नक्की. नक्की नक्की. चल चल, बाय. प्रतीक नक्की या. येतो वहिनी. बघा बघा, भाऊजींनी कशी प्रगती केली आहे ते. हाँगकाँगला जाऊन आलेत. नाहीतर आपण साधं गावाला जायचं म्हटलं तरी 10 वेळा विचार करतो. कधी पिक्चरला जाऊ म्हटलं तरी तुमची कटकट. घराला कित्येक वर्ष साधा चुना देखील लावलेला नाही आपण. रेखाच्या गळ्यातलं पाहिलं का? इम्पोर्टेड असणार. माझं नव्हतं लक्ष. तुमचं बरं लक्ष जाईल, आणि जाऊन पण काय उपयोग आहे का? खरंच माझं नशीब फुटकंय. चल रे. भाऊजींनी कशी प्रगती केली आहे ते. हाँगकाँगला जाऊन आले. खरंच माझं नशीब फुटकंय. तुलाही जमेल की, त्यात काय एवढं. प्रत्येकाला सुवर्ण संधी मिळतच असतात, फक्त आपण ती ओळखली पाहिजे आणि पकडली पाहिजे. कोण? अरे रमेश, या या. काय हे, किती दिवसांनी आलात तुम्ही घरी? वा रेखा, हा. घर फारच छान झालंय. वाटतच नाहीये तेच घर आहे म्हणून. चल तुला किचन दाखवते. आलो जम. या. बस की रे. बस बस. मी सागरला फोन करतो. हा. वा, अगदी सगळंच आहे ग तुझ्याकडे. खूप छान करून घेतलंयस. हो, येतात कोपऱ्यावरतीच आहेत. अगं बाई, साहेब आले पण. नवीन गाडी घेतलेली दिसतीये. अहो साहेब आले ना. आलेच. या. या.
बस साहेब नमस्कार. नाही नाही तुम्ही नाही करायचं. अहो तुमच्या आणि पॅन कार्ड क्लबमुळेच हे सगळं शक्य झालंय. प्रशांतनी खूप मनापासून मेहनत केली आणि तुम्ही सुद्धा त्यांना साथ दिली आहे चांगल्यापैकी, म्हणूनच हे घडलंय. बस या वहिनी, बसा बस बस बस. साहेब पहिल्यांदा ओळख करू दे. हा माझा लहानपणापासूनचा मित्र रमेश. नमस्कार. अनुराधा, प्रतीक अरे वा. आणि हे अविनाश साहेब. साहेब यांनाच आपला गायडन्स हवा. हा हो नक्की. रमेशजी, आज पॅन कार्ड क्लब्समुळे लाखो परिवारांना आर्थिक स्थैर्य मिळाले. कसं आहे बघा, स्वप्न सगळेच पाहतात, पण त्या स्वप्नांना साकार करणं सर्वांना जमत नाही. प्रशांतना आपणही ओळखता, यांची आधीची परिस्थिती आपण पाहिलेली आहे. आणि आज बघा, यांचा हा उत्कर्ष. तेव्हा ना प्रेशर कुकर सुद्धा नव्हता साधा घरात, पण आज माझ्या घरात मला हव्या असलेल्या सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत. आणि सगळ्या आर्थिक चिंता मिटल्यामुळे एक मानसिक समाधान पण मिळाले. आणि हे सगळं शक्य झालंय ना, ते फक्त पॅन कार्ड क्लबमुळे. अविनाश साहेब, हे करिअर काय आणि त्यासाठी काय क्वालिफिकेशन आवश्यक आहे? ह्या करिअरसाठी 12वी पास असणं आवश्यक आहे. ह्या करिअरचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचे पैसे न भरता मिळणारं आर्थिक स्थैर्य. पॅन कार्ड क्लब्स लिमिटेडमध्ये मी मार्केटिंग मॅनेजर आहे. मी सुद्धा माझ्या सिनियर्सच्या मार्गदर्शनामुळेच इथपर्यंत पोहोचलोय. रमेशजी, हे 29 वर्षाचं करिअर आहे. ही एक परफॉर्मन्स बेस सोपी पद्धत आहे. इथे करिअर सुरू झाल्यापासून तुम्हाला प्रत्येक वर्षाचं एक टार्गेट ठरवून दिलं जातं आणि हे टार्गेट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रमोशन मिळतं. बरं, प्रमोशन मिळाल्यानंतर तुम्ही तुमची टीम वाढवू शकता, तुम्ही तुमचं लक्ष ठरवू शकता आणि काही कालावधीतच तुम्हाला इन्कम मिळायला सुरुवात होते. शिवाय टीम मेंबर्सच्या कामातून सुद्धा तुम्हाला इन्कम मिळतं. काय टीम मेंबर्सनी केलेल्या कामातून पण इन्कम मिळतं? हो हो, नक्कीच मिळतं. अहो इतकंच नाही तर टार्गेटपेक्षा जास्त काम केलं तर कंपनीकडून अतिरिक्त इन्सेंटिव्ह सुद्धा मिळतात. कसं आहे सांगतो, कंपनी वेळोवेळी काही प्राइस स्कीम जाहीर करत असतं. अहो असंच टार्गेट पूर्ण करून प्रशांत हाँगकाँगला जाऊन आलाय. साहेब, मी आता नेमकं काय करायचं? रूम नाईट हे प्रॉडक्ट सेल करायचे. रूम नाईट? रूम नाईट म्हणजे? सांगतो ना. पॅनोरामिक ग्रुप ऑफ कंपनीजची भारतात आणि परदेशात स्वतःच्या मालकीची हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत. ह्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या आगाऊ रूम नाईट बुक करण्याची सोय आपल्या पॅन कार्ड क्लब लिमिटेडच्या विविध हॉलिडे स्कीम्सच्या अंतर्गत उपलब्ध आहे. पण साहेब, म्हणजे लोक रूम्सचं ॲडव्हान्स बुकिंग करतात? हो हो, अहो भरपूर लोक करतात. अहो आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात पर्यटन ही एक पर्वणीच आहे. वर्षातून 2 वर्षातून एकदा तरी आपण आपल्या फॅमिलीसह एखाद्या रम्य ठिकाणी जाऊन सुट्टीचा आनंद उपभोगतो. आता या रम्य ठिकाणी जर रूम आगाऊ बुक असेल तर आपण आपल्या प्रवासाचं नियोजन निश्चितच चांगलं करू शकतो. याशिवाय या रूम नाईट्स तुम्ही तुमच्या विविध कार्यक्रमांसाठी सुद्धा वापरू शकता. उदाहरणार्थ मेजवानीसाठी, लग्नासाठी हॉल, पिकनिकसाठी रिसॉर्ट्स. या रूम नाईट्स एक्सचेंज करून तुम्ही भारतात आणि परदेशात पर्यटनाला सुद्धा जाऊ शकता. या रूम नाईट्सचं वैशिष्ट्य असं की या अतिशय किफायतशीर दरात मिळतात आणि या कधीही लॅप्स होत नाहीत. तसेच पॅन कार्ड क्लबद्वारे रूम नाईट्सचे आगाऊ बुकिंग केल्यानंतर मेडिक्लेम आणि इन्शुरन्स सुद्धा फ्री मिळतो. पण मी एक सामान्य अकाउंटंट आहे, मला हे कसं जमणार? अरे का नाही जमणार? संभाव्य व्यक्तींना कसं कन्व्हिन्स करायचं याचं पूर्ण ट्रेनिंग तुला आणि तुझ्या फॅमिलीला मिळेल. तू फक्त एकदा मीटिंगला ये ना. हो, मी गेले होते ना 5 स्टार हॉटेलमध्ये झालेल्या मीटिंगला. तेव्हा भेटा घालून सन्मान मिळवलेल्या महिला आम्ही पाहिल्या आहेत. खरंच माझी सुद्धा खूप इच्छा आहे अशी फेटा घालून मीटिंग मध्ये मिरवायची. हो, तुला पण ही संधी लवकरच मिळणार आहे. खरंच? नाही म्हणजे मला काही भांडवल घालावं लागणार आहे का? अरे काही नाही, थोडीशी ओळख आणि आपल्यावरचा विश्वास हेच आपलं भांडवल. काही अवघड नाहीये. हे बघ, प्रामाणिकपणा,
कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्ता या त्रिसूत्रीचा अंगीकार करायचा. आपल्या ओळखीच्या माणसांना भेटायचं आणि त्यांना आगाऊ रूम नाईट खरेदीचं महत्त्व पटवायचं. हे बघ, आणि आता तुला फक्त एनरोलमेंट फॉर्म भरायचा आहे, बेसिक इन्फॉर्मेशन लिहायची आणि 2 फोटो द्यायचे, बस. रमेशजी, प्रथम तुम्हाला कंपनीचा अभ्यास करावा लागेल. काही अडचण आली तर प्रशांत समजावेल तुम्हाला. शिवाय www.pclinfo.in ही आमच्या कंपनीची वेबसाईट आहे, त्यावर तुम्हाला सगळी माहिती उपलब्ध आहे. तसंच तुम्हाला एक एनरोलमेंट किट दिलं जाईल, त्यातही तुम्हाला सगळी माहिती मिळेल. अहो, यांना रूम नाईट सॉन्ग दाखवा ना, तोपर्यंत मी सगळ्यांसाठी चहा ठेवते. ओके, चला आपण सॉन्ग बघूया. रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. हो, रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. हो, रूम नाईट तुझ्यासाठी अरे घे. हो, थोडक्या किमतीत पूर्ण आनंद, झाली तुझी चैन. हॉटेल मध्ये मेजवानी मस्त, कर रूम नाईट एक्सचेंज. हो, रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. हो, रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. लग्नासाठी हॉल हवा तर कर रूम नाईट एक्सचेंज. हनीमून साठी टूरला जायचं, कर रूम नाईट एक्सचेंज. हे रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. हो, रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. हो, रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. हो, थोडक्या किमतीत पूर्ण आनंद, झाली तुझी चैन. हॉटेल मध्ये फंक्शन करायचंय, कर रूम नाईट एक्सचेंज. हो, रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. हो, रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. पिकनिक साठी रिसॉर्टला जायचंय, कर रूम नाईट एक्सचेंज. परदेशात पर्यटन करायचंय, कर रूम नाईट एक्सचेंज. रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. हो, रूम नाईट तुझ्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी घे. 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 साहेब, म्हणजे मी काय तसा एक्सपर्ट नाहीये, त्यामुळे कोणाच्या घरी गेल्यावर सुरुवात कशी करायची तेच कळणार नाही. अरे एकदम सोपं आहे. तू काय कर माहिती का, पहिल्यांदा तुझ्या ओळखीच्या माणसांची लिस्ट काढ आणि त्यातनं मग संभाव्य माणसं निवड. आणि तुझ्याबरोबर आपले सिनियर्सही येतीलच ना, ते त्यांच्याशी बोलतील. त्यावेळेला फक्त तू ऑब्झर्व कर की ते त्यांच्याशी कसे बोलतायत, त्यांना कसे कन्व्हिन्स करतायत. म्हणजे संभाषण कसं सुरू करायचं हे तुला लगेच कळेल ना. अरे वा, हे जमेल की. अरे हां, म्हणून तर मी आपल्या सिनियर्सना मानतो ना, कारण प्रत्येक वेळी ते आपल्याबरोबर राहून आपल्याला उत्तम उत्तम मार्गदर्शन करत असतात.
हे पेढे घ्या. कसलं? माझं टार्गेट पूर्ण झालं हां. आणि मी नवीन गाडी घेतली. अरे, क्या बात आहे, काँग्रेस साहेब. प्रशांत, तुम्ही सुद्धा आता बाईकवर फिरणं बंद करा आणि नवीन गाडी घ्या. अय्या, तुम्हाला माहिती नाही यांनी नवीन गाडी केव्हाच बुक केली आहे. अरे वा. सांगितलंस? म्हणजे नाही ठीक आहे, पण मी साहेबांना सरप्राईज देणार होतो. ओ सॉरी. पेढे छान आहेत हा. पण साहेब, मला एक विचारायचं होतं. हो हो, विचारा. लोकांच्या घरी जाऊन रूम नाईट बुक करणं हे जरा कमीपणाचं नाही वाटत? सुरुवातीला ऑकवर्ड वाटेल तुला, पण एक सांगतो, सेल्स सारखं रिस्पेक्टफुल करिअर नाही दुसरं. ही कंपनी कोणाची आहे रे? आता तुम्ही नुसते प्रश्नच विचारणार आहात की कामाला सुरुवात करणार आहात भाऊजींसारखी? नाही नाही, वहिनी बोलू देत ना त्याला. काय ना, आपण स्वप्न जरूर बघतो, पण ते पूर्ण करण्याचं डेअरिंग करत नाही. त्याचं समाधान होईपर्यंत त्याला प्रश्न विचारू देत. रमेश, मी सांगतो तुला, श्री सुधीर मोरावेकर साहेब हे या कंपनीचे चेअरमन आहेत. अरे, त्यांचा जन्मही तुझ्या माझ्यासारख्याच मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, पण फक्त व्यवसाय करायचा या निर्धारानं त्यांनी 1997ला पॅनोरामिक ग्रुप आणि पॅन कार्ड क्लब्स लिमिटेडची स्थापना केली. अनेक कर्तबगार माणसांना जवळ करून आगाऊ रूम नाईट बुकिंगची अनोखी संकल्पना राबवली आणि आज या संकल्पनेमुळे लाखो परिवार आत्मनिर्भर होऊन सुखी समृद्ध जीवन उपभोगतायत. अगं, आज मला जे काही सुख, समाधान आणि स्थैर्य मिळालंय ना, ते फक्त पॅन कार्ड क्लब्स लिमिटेडमुळे. खरंच, पॅन कार्ड क्लबचे कसे आभार मानावेत हेच कळत नाहीये. आता माझे सगळे डाऊट्स क्लिअर झाले. नशीब माझं. आता आपण स्वतःसाठी मेहनत करून स्वतःचं भाग्य घडवायचं. पाहिलीत ना रमेश आणि अनुराधाची कहाणी? तर मग विचार कसला करताय? चला कामाला लागूया आणि आपणही रमेश सारखा मार्ग निवडून आयुष्यात यशस्वी होऊया, नाही का? धन्यवाद. आज पॅन कार्ड क्लब्समुळे लाखो परिवार सुखी आणि समृद्ध जीवन उपभोगत आहेत.